नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहे. मराठा आरक्षण व शैक्षणिक प्रक्रिया कशी असणार आहे. आज तारीख आहे 25 नोव्हेंबर. तर 25 नोव्हेंबरपर्यंत करंट बेसवर शैक्षणिक प्रक्रिया कशी असणार आहे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. करंट बेसवर का न्यूज आहे तर नुकतंच बघा 11वीची ॲडमिशन चालू आहे आणि दुसरी यादी लावणार आहे. तर या यादीमध्ये SCBC आरक्षण असणार आहे का EWS आरक्षण असणार आहे, ते कोणतं आरक्षण भेटणार आहे यावर सध्या न्यूज येते. ओके, या व्हिडिओ आधी आपण एक व्हिडिओ बनवला होता बघा, मराठा समाजाला SCBC कोट्यातून प्रवेश भेटणार नाही. हा जो व्हिडिओ होता बघा, जे हायकोर्टचा निकाल आला होता. याच्या आधी सुप्रीम कोर्टाचा एक म्हणतो ना SCBC आरक्षण स्टे आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी EWS अंतर्गत दाखले काढले होते आणि काही विद्यार्थी SCBC मधून आरक्षण मागत होते. त्यावर बघा तहसीलदाराने कराडच्या तर त्यांनी नाकारलं होतं. त्यानंतर बरेच विद्यार्थी हायकोर्टामध्ये गेले होते. हायकोर्टमध्ये दावा सांगितलं, पण हायकोर्टने सुद्धा निकाल हा तहसीलदारच्या बाजूने सांगितलं की तुम्हाला जे दाखले किंवा ॲडमिशन भेटन आता तर EWS अंतर्गत भेटन. ओके, तर हे समजलं तुम्हाला, जे आरक्षण भेटणार आहे ते EWS अंतर्गतच भेटणार असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं होतं. आता मग ही न्यूज आहे बघा, आपण कधी घेतली होती 22 नोव्हेंबर 2020ला घेतली होती. यानंतर बघा 2च दिवसानंतर 24 नोव्हेंबर 2020ला महाराष्ट्र शासनाकडून एक GR आला होता. तर GRमध्ये सांगितले की मान्य सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकावर दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी SCBC आरक्षणात दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरण सन 2020-21 मध्ये शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत करायची कारवाई. म्हणजे ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे किंवा जे आरक्षण असणार आहे ते कोणत्या प्रकारचं असणार आहे याच्यामध्ये सांगितले. आता मुद्दे घेऊ आपण. 9 सप्टेंबर 2020च्या पूर्वी SCBC प्रवर्गातून प्रवेशाकरता अर्ज केले असतील परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील तर अशा SCBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावे. म्हणजे काय झालं, 9 सप्टेंबरपूर्वी ज्यांचं ॲडमिशन झालं आहे तर त्यांना SCBC आरक्षण लागू असणार आहे. 9 सप्टेंबर का, आता 9 सप्टेंबरला 2020ला सुप्रीम कोर्टाची स्थगिती आलेली आहे SCBC आरक्षणाला. त्याच्या आधी जे ॲडमिशन झाली SCBC अंतर्गत तर त्यांना हे भेटणार आहे, त्यानंतर आपण ॲडमिशन भेटणार SCBC अंतर्गत. आणि त्यापूर्वी 9 सप्टेंबरचे जे निकाल घोषित झालेत तर त्यांनासुद्धा SCBC अंतर्गत त्यांना जॉबसुद्धा भेटणार आहे. जे आपण म्हणतो राज्यसेवेचा निकाल लागला तर त्याच्या अंतर्गत त्यांना भेटणार आहे. आणि हे जो GR आहे बघा 24 नोव्हेंबरचा कधीपर्यंत असणार आहे, जोपर्यंत शासन बघा SCBC जे आरक्षण आहे ते जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत हे आरक्षण लागू असणार आहे. ओके, तर समजलं तुम्हाला. जे ॲडमिशन इथून पुढे असणार ते कशा अंतर्गत भेटणार आहे तर EWS अंतर्गत भेटणार. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुद्धा 24 नोव्हेंबरला हा GR काढलेला आहे. ओके, आता न्यूज बघा. 11वीच्या प्रवेशात मार्ग मोकळा, मराठा आरक्षणाशिवाय होणार ही प्रवेश प्रक्रिया. तर 11वीच का, तर तुम्हाला याच्यावर आपण एक व्हिडिओसुद्धा बनवला होता. स्कूल आणि कॉलेजेस विल बी सून स्टार्ट इन महाराष्ट्रामध्ये कधीपासून चालू होणार आहे सांगितलं होतं. तर याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता का राज्यातील शाळांमध्ये आता 9वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून चालू. ओके, येत्या सोमवारपासून हे वर्ग चालू झाले आहेत. याच्यामध्ये डिटेलमध्ये की पहिली प्रवेशाची यादी पूर्ण झाली आणि दुसरी जी यादी काढायची आहे त्याच्यामध्ये बघा SCBC आरक्षण असणार आहे का नाही याबाबत चर्चा करण्यात आली होती. तर जे प्रवेश काढणार आहे बघा ही EWS अंतर्गत काढले जातील. आता एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे बघा. मराठा विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रवेशावरून संभाजीराजांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र गेलं आहे किंवा पत्राद्वारे सूचना सांगितली का या उपाय तुम्ही लागू शकता. ही न्यूज आहे 24 नोव्हेंबर 2020ची 11:30ची न्यूज आली आहे रात्री. ओके, याच्यामध्ये त्यांनी एक पत्र सांगितलं की जे प्रोसेस आहे बघा, जसं की सुपर न्युमेररी सीट म्हणलं आता या ठिकाणी उल्लेख आहे. तर याच्यामध्ये काय झालं, उदाहरणार्थ एखाद्या प्रवेश प्रक्रियेमध्ये 100 जागा असतील कॉलेजच्या, एखाद्यासाठी समजा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 100 जागा असतील तर जे 100 जागा आहे बघा, आता ही सुपर न्युमेररी सीट आपण याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू. पण सोप्या शब्दामध्ये ठरलं तर बघा, जे सुरुवाती जे मायनॉरिटी किंवा जे जागा नसतात बघा, जे विद्यार्थ्यांना बाहेरून स्टुडंट आले किंवा इतर देशामधून स्टुडंट आले, काश्मीरी स्टुडंट आहे त्यांच्यासाठी ते सुपर मेमरी सीट असतं. म्हणजे ज्यावेळी 100 जागा असतात आणि विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी 10% एक्स्ट्रा ठेवलं जातं. मग 110 सीटं भरली जातात. याला म्हणतात सुपर मेमरी सीट. तर तीच प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुद्धा राबवावी असं सांगितलं की ज्यावेळी ॲडमिशन 100 जागा असतील, जर यांना आरक्षण भेटत नसेल तर तुम्ही त्यांना सुपर न्युमेरी सीट म्हणून याच्या अंतर्गत काहीतरी जागा वाढून त्यांना ते प्रवेश प्रक्रिया द्या. हा एक तोडगा त्यांनी सांगितला आहे. त्यानंतर एक न्यूजसुद्धा आली आहे आजच्या दिवशी बघा 25 नोव्हेंबर दुपारी 12 वाजता आत्ता न्यूज आली आहे. तर की मराठा आरक्षणामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया होणार सुरू. 2 दिवसात येणार आदेश. म्हणजे एक नवीन GR येणार असं त्यांनी सांगितलं आहे. जे 24 नोव्हेंबरचा GR पाहिला आपण याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं जी ॲडमिशन प्रक्रिया असणार आहे ती कशा असणार आहे EWS अंतर्गत असणार आहे. पण जे म्हणतो ना आपण जे महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत बघा अजित पवार साहेब यांना काही विद्यार्थ्यांनी किंवा काही लोकांनी विचारलं की जे प्रवेश प्रक्रिया असणार आहे तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवसात तुम्हाला एक GR काढून त्याद्वारे स्पष्ट सांगू असं सांगितलं आहे. ओके, सद्यस्थितीला जर पाहिलं मराठा आरक्षण व शैक्षणिक प्रक्रिया कशी असणार आहे तर EWS प्रक्रिया याच्यामध्ये येणार आहे. पण बघा 9 सप्टेंबर आधी एक यादी काढली होती 11वी ॲडमिशनची.
तर जे 9 सप्टेंबरच्या जे विद्यार्थी असणार आहे त्यांना SCBC आरक्षण लागू असणार आहे. आणि 9 सप्टेंबरनंतर बघा आता जी नवीन प्रक्रिया आहे, जे सुप्रीम कोर्टाचा निकाल आला 9 सप्टेंबरला, त्यानंतर जेवढे ॲडमिशन होणार आहे EWS अंतर्गतच होतील. ओके, म्हणजे SCBC जे स्टुडंट आहे आता ती EWSमध्ये शिफ्ट होतील, असा त्याचा सोप्या शब्दामध्ये अर्थ निघतो. तर तुम्हाला समजलं असेल की मराठा आरक्षण विशेषणे प्रक्रिया कशी होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद.